हाय गाईज, गुड आफ्टरनून. तर माझं नाव अमित बलक, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. बाकी आज मी माझा पहिला ब्लॉग शूट करतो आहे. आता आम्ही बाहेर फिरायला निघालेलो आहे. दुपारचे 3 वाजलेले आहे. तर बघू, तुम्हाला कळेलच आता कुठं जातो आहे आम्ही. हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज माझा पहिला ब्लॉग आहे. तर आम्ही सर्व दुपारचे 3 वाजले आणि आम्ही सर्व आता बाहेर फिरायला निघालेलो आहे. चलो देखते अभी हम कहाँ जा रहे हैं. चलो घूमने. गौरव सर, तुमचं इनपुट. लेट्स गो. दीवाने आलू नशा तेरी दीद. क्या बात है अमित भाई. जस्ट नाउ वी आर लिव्हिंग फ्रॉम आवर सोसायटी. आणि आम्ही आता निघतोय सोसायटीमधून. आमच्या सोसायटीचा आणि आमच्या फ्लॅटचा ब्लॉग लवकरच येऊन जाईल. बघू आता पुढे काय होतं. 2 मिनटं झालेले निघून आणि आम्ही आता नारळ पाणी प्यायला थांबलेलो आहे. हे बघा, हमारा बनेगा नारियल पानी. या गया नारियल पानी. बड़ा मौसम मौसम मैंने देखा उसे हुआ मैं पा. हॅलो गाईज, आम्ही पोहोचलोय मंदिरमध्ये. तुम्हाला कळेल कोणतं मंदिर आहे आता. हॅलो गाईज, आम्ही पोहोचलोय आता आमच्या डेस्टिनेशनला. बघा कोणतं मंदिर आहे. तर आता आम्ही मंदिरात एंट्री केली आहे. तुम्हाला कळलंच, प्रति साई शिर्डीचं मंदिर आहे शिरगावला. तर आमच्या रूमपासून फक्त 30 मिनटावर आहे. तर विकेंड होता त्यामुळे आम्ही आलेलो दर्शन करायला. विकेंड आहे त्यामुळे थोडी गर्दी पण आहे आज. तुम्ही बघू शकता, आज विकेंड होता त्यामुळे गर्दी पण खूप होती. आम्हाला 15 ते 20 मिनटं लागले लाईनमध्ये. त्यानंतर आम्ही साईबाबांचं दर्शन घेतलं. दर्शन खूप चांगलं झालं आमचं. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो. साईबाबांचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर बाहेरच समोर हनुमान मंदिर आणि श्रीविनायक मंदिर होतं. तर बाहेरचा परिसर पण खूप स्वच्छ आणि सुंदर होतं, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर हनुमान आणि गणपती बाप्पा यांची मूर्ती एकदम सुंदर होती. बघा हनुमान यांची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप सुंदर आहे. दोघांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि बाहेर शनीश्वर महाराजांचं मंदिर होतं. त्यांची एकदम सुंदर आणि भव्य मूर्ती होती. तिथे दर्शन घेतलं आम्ही आणि तिथे गर्दी खूप कमी होती. दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथून बाहेर निघालो. आमचं दर्शन झालेलं आहे आताच. साईबाबांचं दर्शन घेतलं, त्यानंतर गणपती बाप्पा, हनुमानजी आणि नंतर शनीश्वर महाराज सर्वांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता बाहेर निघालो आहे. तर इथे एकदम मस्त राजवाडा आहे, बघू शकता माझ्या मागे. तर प्रति शिर्डी साईबाबा मंदिरापासूनच 5 मिनटावर असलेलं बिर्ला गणेश टेम्पलजवळ आम्ही आलेलो आहे आता. आणि तिथे दर्शनासाठी थांबलेलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, मंदिर खूप सुंदर आहे आणि इथले वातावरण पण खूप सुंदर आहे. मस्त थंड हवा चाललेली आहे. तुम्ही मंदिर बघू शकता.
गणेशजींची खूप मोठी मूर्ती आहे आणि इथले वातावरण खूप थंड आहे. फक्त 5 ते 10 मिनटं 5च मिनटं आय थिंक ट्रेकिंग आहे आणि आज विकेंड असल्यामुळे गर्दी पण खूप आहे. तुम्ही नक्की येऊ शकता इथे. हे बघा, दर्शन करू शकता तुम्ही. तर आज ब्लॉगिंग स्टार्ट करणार असा काही विचार नव्हता, पण विकेंड आहे आणि बाहेर निघतोय गणपतीच्या दर्शनाला. तेव्हा म्हणलो गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्यासोबत राहील आणि काहीतरी चांगलं चालू करू. मस्त एकदम व्ह्यू होतोय गणपती बाप्पांचा. आता डेली ब्लॉग येतील नाही येणार हे पुढं बघू आपण, पण ॲटलिस्ट ब्लॉग टाकत राहू. ट्रॅव्हलिंगची आवड आहे तर ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग जास्त येतील आणि बाकीचे पण थोडे थोडे येत असतील. आता आम्ही आलोय चौधरी ढाबा. ये हमारे दोस्त के उधमपुर के दोस्त उनके उधर से है जिनका रेस्टोरेंट है. तो अभी टेस्ट देखेंगे अंदर जाके कैसा होता है. चलो आपको जल्दी टेस्ट बता देंगे. ये ढाबा मारुंजी रोड पर है जो हिंजवाड़ी से पास है. अभी रिटर्न आते वक्त हमको चौधरी ढाबा लग गया रिपब्लिक के पास. और ये रिपब्लिक के आगे ही है. रिपब्लिक से कोई 200 मीटर. रिपब्लिक के 200 मीटर पर चौधरी ढाबा. अमित भाई बताएंगे. अमित भाई तर आम्ही आता चौधरी ढाबाला आलेलो आहे मारुंजी रोडला. तर बघू आता ढाबा कसा आहे. तुम्हाला आता मी सिटिंग अरेंजमेंट बघा, ढाबा स्टाईल आहे पूर्ण. हां, तर ते जाऊ द्या. सर्वांना इंट्रोडक्शन करायचं राहिलेलं आहे. ये है जय भाई हाय बोलो. जय भाई है जम्मू काश्मीर से, जम्मू से. देन गौरव नाशिकवरून आहे, मातोश्री कॉलेज जवळ. देन ये है रोहित भाई, ये भी जम्मू से है. जल्दी अभी हम जम्मू विज़िट करेंगे. अगर रोहित भाई बुलाएंगे तो, नहीं बुलाएंगे तो क्या फिर, नहीं तो जय भाई बुलाएंगे. कोई ना कोई तो जम्मू बुला ही लेगा. और पहाड़ों वाले दोस्त मिलना काफ़ी मुश्किल होता है और हमें मिल गए अच्छे दोस्त. और अभी आपको रेट दिखाता हूँ. तर आम्ही आता ऑर्डर केलेली आहे पनीर मसाला, देन अजून शेवभाजी तडका अँड राजमा. आमचं जेवण आलेलं आहे आणि रोहित भाई खाने भी लग गए. भूख बहुत लगी है. थोड़ी 5-10 मिनट पहले 2 वड़ा पाव खाए, फिर भी भूख बहुत लग गई है. तो लगी भी नहीं थी. रोहित तो कैंसिल कर रहा था. अभी फिर भी एक सब्जी बाकी है हमारी, तो हम स्टार्ट करते हैं और फिर बताते हैं टेस्ट कैसी है. आमचं जेवण झालेलं आहे. आता पोटभर खाल्लेलं आहे, एकदम सगळं संपलेलं आहे. गौरव सर आणि जय सर अजून पण जेवण करताय.
चले आते हो हर रोज इन ख्वाबों में चुपके से आ भी जाओ एक दिन मेरी आहों में मेरी सपने उजालों में कोई नशा है मेरी आँखों के प्यालों में तू मेरे ख्वाबों में जवाबों में सवालों में हर दिन सुबह तुम्हें मैं आता हूँ ख्यालों में मुझे प्यार है जैसा खुमार है क्या मुझे प्यार है जैसा खुमार है हॅलो. तर आम्ही आता सोसायटीमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता जाऊन एकदा फ्रेश होणार, नंतर झोपून घेणार. फर्स्ट ब्लॉग होता. सांगा मला कसा वाटला. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आता फ्रेश हो आणि झोपून घेऊ, कारण की उद्या मंडे आहे आणि उद्या कामावर जायचं. पहिला ब्लॉग होता. सांगा मला कसा वाटला. सजेशन देऊ शकता तुम्ही कमेंटमध्ये. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड नाईट.